नमस्कार गावाला. तर आज आपण ट्रेडिंग शिकतो आणि ट्रेडिंग करतो आपण. तर इकडे मी आता फॉरेक्स ट्रेडिंगचा हा लावलाय आणि मी ₹2000 कॅपिटल यूज करतोय. तर बघूया इकडे माझा सक्सेसफुली होता काय आणि हा मी व्हिडिओ आपल्या युट्यूबला पण टाकणार आहे. खूप इच्छा होती की ट्रेडिंग सुरू करूचा, शिकायचा आणि माका ह्या खरं तर मला येणार नाही ट्रेडिंग वगैरे. तर माझं जो पी-एन-एल असा तो लॉसमध्ये जा. पण आता हे काय करूया, शिकूया. म्हटलं तो तर ह्याच्यात तुमच्यासोबत आपण शेअर करूया असं मला वाटतं. म्हणून म्हटलं आपण हा सुरू करूया चॅनल. चॅनल असं नाही, जुन्याच चॅनल मी टाकतोय, पण माझी प्लेलिस्ट वेगळी असते. तर ह्यो तुमका माझा ह्यो प्रवास बघूच असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता आपण बघूया. आता मी मार्केटमध्ये बसलोय, इकडे बघतोय मी आणि आज खूप बेरिश म्हणजे मार्केट खूप पडतं आज. पण म्हाका आता रॅली आहे ती म्हाका जमाक नाही पकडून, कारण मी नवीनच असे ट्रेडिंग करतोय आणि मी ChatGPTचो सल्लो घेतो. पण ChatGPT म्हाका सांगता की नको घेऊ, बुल बॅग घे. म्हणजे काही गोष्टी असत की नको, मी नंतर सांगेनच. म्हणजे माझी सुरुवात पहिलीच व्हिडिओ असेल आणि मी ₹2000 चा कॅपिटल टाकला असेल. तर बघूया आता कसा काय होता का इकडे. आता मोठी एक रॅली येईल, साधारण 5 मिनिटाची येईल, पण ती माका पकडून मिळाली नाही. बघू आता थोड्या वेळात जर पुन्हा जर तो लाल कॅन्डलचं जर खाली पडलीच, तर आपण विचार करूया शॉर्टला पुन्हा एकदा घेऊचा. मार्केटने पुन्हा सपोर्ट लाईन होती ती क्रॉस झाली आणि आपण इकडे बाय घेऊया करूया. मी फ्युचरमध्ये ट्रेड करतो काय, शॉर्टमध्ये असा आणि माझं 9 लॉट चालू झालं आणि मी शॉर्ट करतोय इकडे. माझा सेटअप झाला. बघूया आता. माझा टॉप लॉस जो असतो तो हे असतो आणि मी साधारण एक 50-60 रुपये कमवून बाहेर पडायचा म्हणतो. प्रॉफिट माझं जर पहिलंच ट्रेड मी घेतलंय, ऑनलाईन चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. बघूया आता काय होतं आता. सध्या माझा लॉस चालू आहे, पण बघू आता काय होतं. डॉक्टर शिकतो नको बाबा, जाऊ दे. कधी कधी काय होतं, आपण टॉप लॉस लावतो ना, तो हिट करून खाली जातं. त्याच्यामुळे मी जरासं वरती लावलं, पण जरा अंदाज घेतोय नक्की. कारण जर माझं टॉप लॉस झालं तर $1.50 जातं रे. म्हणजे साधारण माझे साधारण ₹140 किंवा ₹120 असे माझे कट जाते रे. म्हणून मी आधीच जरासं वरती लावलोय. बघूया आता काय होतं आता. 1 मिनिटाची रॅली आहे. आय थिंक तो खाली पडायलाच असं मला वाटतं. पण बघू, मी घाई गडबडीत घेतलंय. बघूया आता काय होतं.
सध्या 0.50 USD माझं लॉस चालू आहे. टेन्शन येईल. $1. डागडुग जातं. की काय चुकतं ह्या बघू कारण मी माइंड केलंय ट्रेडिंग, मी बऱ्यापैकी लॉसच जातोय. नक्की मला खरं चुकतं काय म्हणजे लक्ष नाही. आता ह्यो SL कट होतो असं म्हाका डाऊटफुल आहे. बघू. इकडे जरी मला ₹50,000 भेटले तरी मी बाहेर पडतोय. टार्गेट साधारण मार्केट बऱ्यापैकी खालीला एक पाणी तर काही का मला $1 भेटलो. देवा काळजी. ओके टार्गेट इकडेपर्यंत 624 पर्यंत टार्गेट आहे. येऊ बघा 200 रुपये असं लावतोय. जर झाला तर झाला, नाही तर मग आपण मोठ्या टार्गेटला आपण करू. बघूया काय होतं. वाटतं मार्केट खाली येत तर चान्सेस हा येऊचा आणि खालचे सपोर्ट खूप कारण सपोर्ट लाईन खूप खाली आहे आणि मगाशी तो ट्रेड बऱ्यापैकी खाली गेलो आणि मी इकडे नाही घेऊ. आता घेतलंय मी कशी घेतलं सगळं चान्स होता, पण आता मी एंट्री तरी चुकली असा. बघूया काय होतं. थोडं समजत आपल्याला नक्की असेल हिट झालो की प्रॉफिट होतो.
जर माझा लॉस झाला तर साधारण माझे 190 रुपये 200 रुपये माझे जाते. आणि जर प्रॉफिटमध्ये गेलं तर साधारण $4 म्हणजे मी $4 प्रॉफिट होता मला. तर मी माझं जर टार्गेट हिट झालं बघूया त्याचे काय. एक तासाचा मी आता हा लावला पहिला 5 मिनिटाच्या कॅन्डलला मी एंट्री घेतलं. बघूया काय होतं. दुसरी कॅन्डल आता एक तास संपलोय. दुसऱ्या तास सुरू झाली आणि ती ग्रीनमध्ये जाते. मला एसएल कडक होतं असं मला वाटतं. आता काय होतं आता त्या होतं आपण करूया. बिटकॉइन गोल्ड बघूया काय चालू आहे गोल्डमध्ये. गोल्डमध्ये पण बेरीच्या जाऊन काय बिलकुल काय वाटतं तुमचं काय होतं असं. आता वाटतं तर एसएल कडे होतं असं वाटतं. असं होऊ नये. आजच माझी पहिली व्हिडिओ ती चांगल्याने होऊ दे असं मला वाटतं. मार्केट आता तुम्ही बेरिशमध्ये जा डाऊनमध्ये जा पण रिटर्न भेटत शकतं कारण प्लस तसे दोन्ही हा कॅन्डल ह्या असं. खाली ये रे खाली ये खाली ये खाली ये बाबा. ये खाली ये झपकन पण खाली ये रे ये. शिट ये रे खाली ये रे बाबा काय घे खाली ये पक्की जाता खाली ये पण तिथे खाली ये. जेव्हा खरे पैसे लागतात ना तेव्हा धाड चढतात. ठीक आहे ना जेव्हा एकदम खाली मोठी रॅली येली ना बस. आता वाटतं की अजून तो वरती जाण्याचे चान्सेस असत त्याचे असं नाही. पण बघूया आपल्या याच्यात की कसं काय.
मग एकच गोष्ट आपल्याला एस एल आपल्या हळूहळू खाली घेऊन येऊया आणि आपला एस एल म्हणजे त्या नुकसानात आपण कमी करूया. बघूया आणखी अजून तास देऊया. कारण प्रत्येक वेळी मी बघितलं मी म्हणजे मी जर आतापर्यंत करीना तेव्हा मी खूप वेळा बघितलं की माझा एस एल हिट होऊन मार्केट माझ्या एका झालं. मी खूप वेळा झाला खूप मी मारणार झाला असं. त्याच्यामुळे मी हळूच ह्या वाढवल्या आता एस एल वाढवून ठेवले मुद्दामच. आणि ॲक्च्युली एवढा माझा कॅपॅसिटी नाही आहे की $2 लॉस घ्यायचा. पण मी शिकतोय तेव्हा माका माझं कॅपिटल वाचवचं. बघूया जर नाही जो आता हे काय होता तर बघूया आपण. आता मग थोडासा एस एल कमी करूया. व्हिडिओ ही खूप मोठी होत रे. मी फॉरवर्ड पण करेन थोडंफार. बघूया काय कसं काय झालं मी पहिल्यांदाच करतोय सामावून घ्या. आणि जर तुमच्यातलं बघणार कोण असाल व्हिडिओ जर कोण बघत असाल आपलं माझं मराठी माणूस तर माका नक्की कमेंट करून काय स्ट्रॅटर्जी वापरू काय करू ह्या तुम्ही माका ज्ञान देऊ शकता जेणेकरून मी ती स्ट्रॅटर्जी ह्या वापरून माझ्या या म्हणजे नवीन स्किलला मी माझं अपग्रेड केली असं. जसं जर कोण भेटलोच काय माझी व्हिडिओ व्हायरल झाली तशी कोणाला भेटली वगैरे तर मला नक्की कमेंट करून स्ट्रॅटर्जी नक्की सांगेल. त्यांचा तरी भला करा. बाय बाय खाली ये रे बाबा ये. चल धक्कन खाली मस्त पैकी मोठी एक रॅली जमतात एक नंबर काम चल. क्या होगा मेरा.
$1 पुन्हा लॉस दाखवता बघा. पेशन्स खूप लागतं. म्हणजे म्हणजे जर तुम्ही 5 मिनिटाच्या कॅन्टरबद्दल खेळत असाल, म्हणजे ट्रेडिंग करत असाल, तर फास्ट मुवमेंट असतात, तर तुम्ही कॅप्चर करू शकता. तर एकदा तुम्ही तासाची लावणार, तेव्हा आपल्याला खूप भूल लागतो. थोडा तरी प्रॉफिट झालं तरी काढलं असतं मी. इतकं वेळ बसण्यात आपल्या ह्या नाही. साधी गोष्ट नाही. पैसे कमवत असेल तर आपण ती वेळही द्यायची ना. बहुतेक माझं लॉस जातो तसं नाट्याला. झालं. थोडक्यात वाचलं. थोडक्यात वाचायला गेलो की आता चला आपल्याला पहिलंच व्हिडिओ आणि पहिलंच माझं नारळ पुष्प निघतं असं वाटतं. बघू शकता तुम्ही. जरासं जरासं निघलो वाचलं. जाऊ शकलो ना, अजून माझ्याकडे 47 मिनिटं चालू आहे. तो आता जाऊ शकतो वरती. आणि एंट्री बहुतेक चुकली असं मला वाटायला लागलं. पण मी एंट्री घेऊ खर. तुम्ही एंट्री कशात घेतलं? कारण ही ट्रेन लाईन होती, म्हणजे सपोर्ट होती, तो सपोर्ट त्यांनी तोडले आणि खाली असं म्हणून नाही घेतलं. असं माझं काय चुकत नाही, असं माझी एंट्री होऊन गेली. मी बेरिशच ऍक्च्युली आता मार्केट आलं तर बेरिश डाऊन ट्रेंडला जा. मग असं का होतं? चाहिए पीने की चाहिए का आता घेऊ इथं घेऊ थोडंसं मार्केट खाली जातं. घेऊ कधी मग काय पण सांग नाही. मग फुल बॅगची वाट बघ ह्या बघता आता मग तर घेऊन गेलो, फुल बॅग घेऊन गेलो तरी नाही हो. शेवटी मग मी माझ्याच रिक्सवर घेतलंय. व्हिडिओ त्रास करूची कारण खूप डिले झाला मला. आणि डाऊन पण होतो मधला चांगलं नारळ फुटात नारळ फुटल्या. ते मी आता टाकतो रे व्हिडिओ. लॉस होते की प्रॉफिट होते व्हिडिओ आपण पडते. आणि मला टॉप लॉस हिट झालं, एसल कट झालं माझं. आणि माझी कशामुळे किती रुपये गेले? ₹138 कट झाले 13 तारीखला. 138 लॉस झाला. पहिलीच व्हिडिओ, पहिलंच लॉस. तर ही व्हिडिओ मला कशी वाटली ती कमेंट करून सांगा मला. आणि जर तुमच्याकडे सांगलंय मी, जर माझ्या व्हिडिओ कोण जर बघणार असाल तर मग नक्की मार्गदर्शन करा काय करू, काय कसं करू. चलो भेटू आपण तुझ्यासाठी. 2000 कॅपिटल कमी झाला पण काय करूया आपण तुझ्यासाठी. 138 ₹200 लॉस पकडून चलाच. चला बाय बाय.